आई कसा वाटता? मजा येता? आई आताच घाबरली हा. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज 2 मार्च 2024 आंगणेवाडीची जत्रा. मालवण तालुक्यातील मसुरे गावातील 12 वाड्यांपैकी एक वाडी म्हणजे आंगणेवाडी. श्री आई देवी भराडी देवी. आई भराडी देवीची जत्रा ही वार्षिक जत्रा असते. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आंगणेवाडीची जत्रा. तर आपण सध्या आता ठाण्याला पोचलो आहे. या ठाण्यावरून आपली 12051 जनशताब्दी एक्सप्रेस या ट्रेनने आपण प्रवास करणार आहोत. पुढचा प्रवास कसा असेल आणि जत्रेमध्ये काय आपण एक्सप्लोर करणार आहोत ते आपण पुढे बघूयाच. तास 25 मिनिटाच्या प्रवासानंतर फायनली कणकवलीला पोहोचलोय.
कणकवलीवरून बस किंवा 6 सीटरने आपण आता आचऱ्याला जाणार आहोत. आचऱ्यावरून थोड्या वेळाने आपण अंगणेवाडीच्या जत्रेला निघणार आहोत. आज अंगणेवाडीच्या जत्रेला काय स्पेशल असणार आहे, कोणते कोणते स्टॉल असणार आहेत आणि बरीच धमाल करायला भेटणार आहे. फायनली मी उतरलोय. स्वतःच्या गाडीचा प्रवास हा एक वेगळाच असतो, एकदम आरामदायी. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट, ट्रेन, बस, रिक्षा असं करत करत यायचं म्हणजे भारी पडतं. असा लाल मातीचा रस्ता दिसला की गावाचं गाव पण टिकून राहिल्यासारखं वाटतं. तुमच्या गावी आहे का असा लाल रस्ता? कमेंट करून सांगा. गावाचं नाव पण सांगा. आता थोड्या वेळाने फ्रेश वगैरे होऊन 5-1 वाजता आपण श्री भराडी देवी अंगणेवाडीच्या जत्रेला जाऊया आणि तिथे धमाल मजा मस्ती करूया. भेटूया थोड्याच वेळात. तेच लागलेले आंबे दिसत असतील तुम्हाला. येवा कोकण आपलंच असा. नमस्कार मित्रांनो. नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेली, लाखो भक्तांची श्रद्धास्थान असलेली अंगणेवाडी मालवण येथील देवीचा वार्षिक यात्रा आज 2 मार्च 2024 या दिवशी आहे. मालवणमधील भराडी देवी अनेकांची कुलदैवत आहे. भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक मालवणमध्ये येतात. कोकणातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अंगणेवाडी येथील श्री भराडी मातेच्या जत्रेसाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकमधून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. साधारण 300 वर्षापूर्वी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे ह्या देवीची कथा आहे. अंगणेनाम ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ट पाषाणावर पाना सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता त्याला सर्व प्रकार लक्षात आला. त्याच दिवशी देवीने त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि आपण तिथे प्रकट झाल्याचे सांगितले. तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करू लागले. भरडरूपी राईत ही स्वयंभू देवी अवतरली म्हणून तिला भराडी देवी असं म्हणतात. या देवीची एक आख्यायिका आहे. देवी तांदळाच्या वड्यातून प्रकट झाली म्हणून आजही अंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात आणि तिथेच खायला सांगतात. तिथून ते वडे आपल्याला घरी नेता येत नाहीत. देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर अशी भीती त्यांना वाटते, म्हणून ते वडे बाहेर जाऊन देत नाहीत. असे या नवसाला पावणाऱ्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे जत्रा विशेष स्थितीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. देवदिवाळी झाल्यानंतर देवीची डाळप विधी होते. हा विधी झाल्यानंतर मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. शिकार एक संपूर्ण गाव जमतलो, शिकार करू तू हुकूम दे, शिकार तू साध्य करून दे, असे गारणे घालून कौल लावला जातो. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला की 7-8 जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते. यालाच रान धरणं असे म्हणतात. जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील कोणतीही कामं होत नाहीत. पारद म्हणून डुकराची शिकार झाल्यानंतर शिकारीची गावातून मिरवणूक काढली जाते आणि कोष्टी म्हणजेच प्रसाद वाटला जातो आणि ही पारद झाल्यानंतर पुन्हा कौल लावून जत्रेची तारीख निश्चित केली जाते. चला तर जाऊया जत्रेला. तर मित्रांनो, आता आचरेवरून आम्ही अंगणेवाडीला निघालोय. सोबत आई आहे आणि ही आपली होंडा शाईन. चला तर भेटूया जत्रेला. आई हाय कर. जस्ट पोचलोय अंगणेवाडीच्या जत्रेला. आता बघूया पुढे एक्सप्लोर करूया आपण कोणकोणते स्टॉल आहेत.
आमच्या आईने रेडीमेड गजरो घेतला ना, लाव बघूया आई. संजीवन परांडे आणि मोहन तावडे यांनी गाडीच्या तिथे जावे. संजीवन परांडे आणि मोहन तावडे यांनी गाडीच्या तिथे जावे. किती रुपये? 10 रुपये. मासे पकडून घेऊन जाऊ हीच बोट. कसा घोडा? भराडी देवी यात्रेनिमित्त अंगणेवाडी कृषी मेळावा 2024. खास आकर्षण 1.5 टनाचा रेडा आणि 6 किलोचा कोंबडा. बघूया तर. हाच तो 1.5 टनाचा रेडा. खाऊन पिऊन मस्त सुस्त झालाय आणि चारी बाजूने त्याला गरम होत आहे म्हणून फॅन लावलेत. आणि हा बारामतीचा 6 किलोचा कोंबडा. त्याची माहिती पुढच्या फलकावर दिली आहे. ते काय विचारलंय, इकतंच काय? मिलो नाही म्हणता प्रदर्शनाक ठेवलंय. म्हटलं ठीक आहे. प्रचंड गर्दी होती आज. प्रत्येक स्टॉलवर भाविक होते, त्याच्यामुळे कुठला स्टॉल एक्सप्लोर करता आला नाही. काही स्टॉलचे शूटिंग घेतलेले आहेत, ते आपल्या व्हिडिओमध्ये दिसतीलच. आता आलो आम्ही भजी खायला. गरमागरम भजी, पप्पा, आई आणि भजी. जॉईंट व्हील मध्ये येईल आई घेऊन. काळजी करू नका. फोटो बघा. आपल्या गाडीमध्ये एक नाव विचारलं आहे, कुणाचं नाव आहे बघा. तुमचे डोळे बंद होते तेव्हा एक नाव विचारलं होतं आणि एवढ्या लोकांमध्ये कुणाचं नाव आहे त्याने एक्झाम दाखवायचं बनणार. जिग्रीच्या कोण आहे बनणार? नजीक द्या काय बघा. काय बरोबर आहे? जिग्रीच्या आहे. आई पहिल्यांदा बसले जॉईंट व्हील मध्ये. आई कसा वाटता? मजा येता? आई आताच घाबरली हा. बापरे
नाही अक्कलवाडी आई कसा वाटला आकाश पाळण्यात? आकाशात जाऊन जरा वाटला? त्याला आम्ही शिकवलं ट्रेनिंग केलं असं नाव ठेवून करणार प्लस मागे गाडवाला असताना ते खरं आम्हाला त्याचा पॉईंट क्लिअर करी वर खरा पैसा करू. आकाश पाळण्यात बसल्यावर या स्पॉटला आल्यावर मंदिर बघा किती सुंदर दिसतंय आणि खाली लागलेले असंख्य स्टॉल, प्रचंड गर्दी. डबल बघायला कोण आले डबल आले पहिले सिंगल डबल पहिलीला घेऊन आले असे कोणी डबल घेतली केली आहे कोण जिथं बनणार कोकणातल्या प्रसिद्ध 3 जत्रांपैकी एक. तिथे पुढं बघा बनणार निळ्या रंगामध्ये मॅच होणार ड्रेस बघा लगेच आसमानी कलर. बंगाली कुठले 60 वाला 60 110 10 सुट्टे आहेत का? 10 सुट्टे आहेत. 10 सुट्टे आहेत. हे दोन अजून बाप रे काय प्रचंड गर्दी होती, म्हणजे खूपच. एवढी गर्दी होती की कुठल्या स्टॉलवर काय जर घ्यायचं असेल तर थोडं वेटिंगला थांबायला लागायचं, एवढी गर्दी होती. चालायला सुद्धा जागा नव्हती. पार्किंग तर तुफान गाड्या लागलेल्या होत्या. गाडी जर आपली लावलेली असेल आणि जर ती आपल्याला परत काढायची असेल तरी थांबायला लागायचं. कोणाला तरी त्यांच्या स्वयंसेवकांना बोलवायला लागायचं मागे पुढे करायला. एखादी बाईक जर अडकली असेल पुढे आणि मागे तर त्या काढण्यासाठी हँडल लॉक असलेले बाईक त्या मागे पुढे करून आपली काढावी लागत असेल. म्हणजे एवढी गर्दी होती, म्हणजे नाही म्हणायला गेलं ती पूर्ण चाकरमानी जे काय मुंबई स्थित आहेत सगळे ह्या जत्रेसाठी आलेले. वर्षानुवर्षे ह्या देवीची महती एवढी वाढते की दरवर्षी अफाट गर्दी होते. मागच्या वर्षी मला येताना आलेलं, त्याच्या आदल्या वर्षी आलेलो मी, तेव्हाही गर्दी होती, पण ही गर्दी तुफान आहे. तर आपण हा ब्लॉग इथेच संपूया. तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे जर एखादी पुढची व्हिडिओ जर मी टाकली तर ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत जय शिवराय. हे बघा, हे आमचं घर रात्रीचं असं दिसतंय. कधीतरी या आमच्या बंगल्याची पण एक शूट करू आपण, पण आता वेळ झालेला आहे. बाय बाय.